उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे ही जी पुस्तक प्रदर्शनी भरवली आहे त्याचं मी खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या उल्हासनगर शहरात घडावे जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षणाचं महत्त्व सर्वांना पटावं आणि पुस्तकांप्रती सर्वांना गोडी लागावी, आवड लागावी याबद्दल यासाठी जास्तीत जास्त आपले प्रयत्न सुरू असावेत। त्याचप्रमाणे मी शुभेच्छा देतो उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, आयुक्त साहेबांना, उपायुक्त साहेबांना की त्यांनी असा एक इनिशिएटिव्ह, एक उपक्रम राबवला। नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन तर्फे जी अभ्यासिका होती त्यात मला अभ्यास करण्याची संधी भेटली। एक अतिशय उत्तम असं वातावरण तिथे आहे आणि त्याच पद्धतीने प्रेरणादायी वातावरण आपल्या क्रिएट करण्यासाठी या अभ्यासिकेचा खूप मोलाचा वाटा आहे। तसंच या अभ्यासिकेतून जास्तीत जास्त प्रशासकीय सेवेत किंवा यूपीएससी एमपीएससी तर्फे जी काही विद्यार्थी आहे त्यांना एक खूप चांगलं ॲटमॉस्फिअर ही अभ्यासिका देते असं मला वाटतं। मला असं वाटतं की जेव्हा हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे, ऑफकोर्स आपल्याला टेक्नॉलॉजिकल नवीन नवीन गोष्टींची आपल्याला संबंध आपला येतो, परंतु पुस्तकांचं एक आपलं वेगळं महत्व आहे, एक युनिकनेस आहे। त्यामुळे पुस्तकांप्रती आपण नेहमी जास्तीत जास्त त्यांना वाचण्याचा प्रयत्न करावा। जास्तीत जास्त जेवढी आपण पुस्तकं वाचू त्या पुस्तकांमुळे आपलं ज्ञान उभरेल आणि मला वाटतं कितीही आपलं इंटरनेटचं युग आलं, कितीही आपण व्हिडिओ किंवा ऑडिओचं युग आलं तरी सुद्धा पुस्तकांना कुणीही रिप्लेस करू शकणार नाही असं मला वाटतं। माझं मुळात हेच सल्ला असेल की आपण जर भरकटलेले असतात, काही जर आपल्याला लक्षात आलं की आपण आपल्या ध्येयापासून भरकटत आहोत तर आपल्या संस्कारांप्रती, आपल्या महाराष्ट्र धर्माप्रती आपण परत यावं आणि जास्तीत जास्त अभ्यासाकडे, शिक्षणाकडे त्यांनी लक्ष द्यावं जेणेकरून आपण एक सामाजिक जी आहे सलोखा आपण मेंटेन करू शकू आणि जास्तीत जास्त आपण दुसऱ्या मुलांसाठी देखील प्रेरणादायी ठरू शकू। कोणार्क, अपना शहर, अपनी